नमस्कार. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम देवानांच ऋषीणांच गुरुं कांचन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतिं. बृहस्पतये नमः. नमस्करोमि. पंचवट्यां विशेषेण गोदा दक्षिणवाहिनी प्रभुरामचंद्र प्रसादेन भुक्तिमुक्तिप्रदायिनी गंगा गोदावरी माता की जय. नमस्कार. मी पंडित मंदार श्रीकृष्णदेव, तीर्थपुरोहित श्री क्षेत्र नाशिक. आज आपण 12 राशींचं भविष्य बघणार आहोत. तत्पूर्वी 13 तारखेला जन्मलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचा स्वभाव आणि वैशिष्ट्य आपण बघणार आहोत. तर यांचा विचार करता 13 तारखेला जन्मलेल्या व्यक्ती मेहनती, प्रामाणिक, शिस्तप्रिय असतात. हे लोक स्वतःच्या जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी खूप कष्ट करतात. त्यांना कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही, पण चिकाटी आणि संयम यांच्या जोरावर ते चांगलं यश मिळवतात. कधीकधी हे थोडे हट्टी आणि गंभीर स्वभावाचे सुद्धा असू शकतात. यांचं स्वभावाचं वैशिष्ट्य जबाबदारीची यांना जाणीव असते आणि कामामध्ये सातत्य आणि प्रामाणिकपणा, व्यवस्थापन आणि नियोजनामध्ये कुशल असतात. संकटातही धैर्याने उभे राहणारे. कधीकधी नकारात्मक विचार किंवा चिंता हे जास्त करतात. आयुष्यामध्ये अनेक चढ उतार सुद्धा अनुभवतात, पण शेवटी मात्र चांगले यशस्वी होतात. यांच्यासाठी शुभ अंक आहे 13. 13 तारखेचा जो शुभ अंक आहे हा मूलांक 4 आहे. त्यामुळे 4, 8 आणि 13 हे यांच्यासाठी शुभ अंक मानले जातात. यांच्याकरता शुभवार म्हणजे शनिवार आणि रविवार हे विशेषतः लाभदायक ठरतात. शुभ रंग यांच्यासाठी निळा, राखाडी, काळा हे शुभ असतात. तर हे होतं 13 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचं स्वभाव वैशिष्ट्य. आपणाला जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता आपण बघणार आहोत 12 राशींचं दैनिक राशी भविष्य. सुरुवातीला अर्थातच मेष रास. मेष रास. आजचा दिवस मेष राशीला उत्साहवर्धक आहे. कामामध्ये नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायामध्ये प्रगतीची चिन्ह दिसतील. कुटुंबात वातावरण आनंददायी राहील. शुभ अंक आहे 9. शुभ रंग आहे लाल. श्री गणेशाची आराधना आपण करा. वृषभ रास. आर्थिक बाबतीमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. जुने अडकलेले पैसे सुद्धा परत येऊ शकतात. आरोग्याची काळजी मात्र घ्या. शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे पांढरा. लक्ष्मी मातेला दीप अर्पण करा किंवा दीप दाखवा. मिथुन रास. नवनवीन ओळखी होतील. कामामध्ये थोडीशी गती येईल. प्रवासाचे काही योग संभवतात. शुभ अंक आपल्याला आहे 5. शुभ रंग आहे हिरवा. भगवान विष्णूंची उपासना करा. कर्क रास. भावनिक स्थैर्य आवश्यक आहे.
घरगुती बाबींमध्ये पुरेसं लक्ष द्या. खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा. शुभ अंक आहे 2. शुभ रंग आहे चंदेरी. उपासना, शिवलिंगावरती आपण जल अर्पण करा. सिंहरास, आत्मविश्वास वाढणार आहे. कामामध्ये यश मिळेल. वरिष्ठांकडून चांगलं कौतुक होईल. शुभ अंक आहे 1. शुभ रंग आहे सोनेरी. उपासना, सूर्यनारायणाला अर्घ्य प्रदान करा. कन्या रास, नियोजनबद्ध काम केल्याने चांगलं यश मिळेल. आरोग्य सुधारेल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस आहे. शुभ अंक आहे 7. शुभ रंग आहे निळा. उपासना, गणपती मंत्राचा जप करा. तर वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका. बघत रहा आपलं नाशिक, आपली रास. तर विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत आहात आपलं नाशिक, आपली रास. पुढे तुळा रास. तुळा रास, संबंधामध्ये सुधारणा होईल. जोडीदारासोबत वेळ चांगला घालवाल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे गुलाबी. दुर्गा देवतेची उपासना करा. वृश्चिक रास, कामात काहीसे अडथळे येऊ शकतात, पण संयम मात्र ठेवा. आरोग्याची विशेष काळजी घ्या. शुभ अंक आहे 8. शुभ रंग आहे जांभळा. उपासना, हनुमान चालीसेचं पठण करा. धनुरास, प्रवासाचे योग आहेत. नवनवीन संधी मिळतील. आर्थिक लाभ होऊ शकतो. शुभ अंक आहे 3. शुभ रंग आहे पिवळा. गुरुदेवतेची उपासना करा. मकर रास, कामामध्ये चांगली स्थिरता येईल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. गुंतवणुकीत विचारपूर्वक निर्णय घ्या. शुभ अंक आहे 8. शुभ रंग आहे राखाडी. उपासना, शनिदेवतेचं दर्शन घ्या किंवा तेल अर्पण करा. कुंभरास, नवीन कल्पना यशस्वी होताना दिसतील. मित्रमंडळींकडून, नातेवाईकांकडून चांगलं सहकार्य मिळेल. समाजामध्ये मान वाढेल.
शुभ अंक आहे 4, शुभ रंग आहे निळा. उपासना भगवंत महादेवाची उपासना करा. मीन रास मन शांत राहील, आध्यात्मिकतेकडे ओढ वाढेल, आर्थिक स्थिती सुधारेल. शुभ अंक आहे 2, शुभ रंग आहे पांढरा. उपासना भगवान विष्णूंचं दर्शन घ्या, विष्णू सहस्रनामाचा जप करा. तर हे होतं आजचं 12 राशींचं भविष्य. आपल्याला दिवस आनंदी घालवायचा आहे, त्याकरता विचार सकारात्मक ठेवा. भविष्य आपल्याला एक योग्य दिशा दाखवत असतं, पण मेहनत आणि आपली कष्ट यांना पर्याय नाही. मेहनत घ्या, कष्ट करा, दिवस आनंदी घालवा. शुभम भवतु.